जय गजानन जयतु संस्कृतम। मनसि वचसि काये पुण्यपीयूष पूर्णाः त्रिभुवनमुपकारि श्रेणिभिः प्रीणयन्तः परगुण परमाणुं पर्वतीकृत्य नित्यं निज हृदि विकसन्तः संति संतः कियन्तः। महाकवी भर्तृहरींच्या नीतिशतकम मधलं पुढचं अत्यंत लोभस अशा प्रकारचं सुभाषित आपल्या समोर सादर आहे। ते वर्णन करतायत परोपकार पद्धतीचं। इतरांवर उपकार करणारे हे जे असतात त्यांनाच आपण संत असं म्हणतो आणि म्हणून त्या माध्यमातून संतांचं वर्णन करतायत। कसे आहेत हे संत, त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने त्यांच्या वेगवेगळ्या गुणांना प्रगट करण्याच्या माध्यमातून महाकवी भर्तृहरी आपल्या समोर सादर करतायत। इथे त्या संतांचं एक अद्वितीय अशा प्रकारचं वैभव आपल्या समोर सांगितलं आणि मग ते सांगण्याच्या आधी त्यांच्या काही गुणवैशिष्ट्यांचा विचार केला। अद्वितीय वैभव शेवटच्या ओळीत आपण पाहू। आधी त्या संतांची काही गुणवैशिष्ट्य पाहिली, कोणाला संत म्हणावं, मग त्यांच्या ठिकाणी असणारं वैभव पाहता येईल। संत कशा पद्धतीने जीवनाची रचना असते, संतांची मानसिकता, संतांची एकूण रचना कशी असते ते सांगताना आपल्या समोर म्हणतायत मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णा। पुण्य शब्दाचा अर्थ आहे उपकारक गोष्टी, चांगल्या गोष्टी, सत्मार्गाच्या गोष्टी, या सगळ्यांचा एकत्रित विचार। मग पुण्य त्याच्या समोर शब्द वापरला पीयूष, अमृत। पुण्य जे असतं ते अमर असतं, पाप खंडित होणारी गोष्ट आहे, नष्ट होणारी गोष्ट आहे, पुण्य कायम राहणारी गोष्ट आहे। आपल्या जीवनात नाही का सामान्य हिशोब समजून घ्या, चुका झाल्या आपण सोडून द्यायचा प्रयत्न करतो, विसरायचा विषय असतो, बाकीच्यांनी आपल्या चुका विसराव्या असंही आपल्याला वाटत असतं। आपणही झाली तर झाली एवढं काय असं म्हणून बाजूला सोडतो, पण चांगली गोष्ट एखादी घडू द्या आपण स्वतःही लक्षात ठेवतो, इतरांना लक्षात आणून देत राहतो। ही जी प्रवृत्ती आहे त्याला पीयूष त्या अर्थाने म्हटलं की ते अमरत्वाचा विषय आहे, कायम चिंतनाचा विषय आहे। पुण्य पीयूष पूर्णा, अशा चांगल्या गोष्टींच्या अमृतकारक आठवणींनी परिपूर्ण भरलेले, पूर्ण त्यांच्यामध्ये याच गोष्टी भरलेल्या आहेत। कुठे कुठे तीन गोष्टींचं वर्णन केलं, त्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत। मनसी वचसी काये, कुठे असतं हे अमृत, कुठे असते त्यांची ही अमृतपूर्णमय अवस्था, त्याचं तीन गोष्टींचं वर्णन केलं। मनसी, मनामध्ये त्यांचं मन अशा अमृतपूर्ण गोष्टींनी, अशा पुण्यकारक गोष्टींनी भरलेलं असतं। पहिला टप्पा सांगितला। दुसरं सांगितलं वचसी, त्यांच्या बोलण्यामध्ये सामान्यतः वृत्ती असते की जे मनात असतं ते बोललं पाहिजे। अर्थात सगळेजण असं बोलतात असं नाही, दुष्टांच्या बाबतीत आपण पूर्ण उलट पाहिलं होतं। मनामध्ये हलाहल विष असतं आणि तोंडामध्ये मात्र अमृत भरलेलं असतं। यांचं तसं नाहीये, मनातही अमृत आहे आणि वचसी म्हणजे बोलण्यातही अमृतच आहे। मनात अमृत आहे, संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं या पद्धतीचं। वाणीत अमृत आहे, त्यासाठी त्यांनी जो उपदेश केला तो उपदेश अमृतात्मक आहे। दुसरा विषय सांगितला। तिसरी गोष्ट सांगितली ती फार मजेदार आहे। काये, त्यांच्या शरीरामध्ये, संपूर्ण शरीरात अमृत भरलेलं आहे। इथे काया शब्दाचा अर्थ या बाहेर दिसणाऱ्या शरीरामध्ये अमृत भरलंय असा नका अर्थ काढू, कारण तसा शक्य नाहीये। हे शरीर अमृत असू शकत नाही, हे शरीर जड आहे, पार्थिव आहे, हे क्षयशीलच आहे, हे अमृत असू शकत नाही, कोणाचंच राहिलं नाही कोणत्याही पद्धतीने का होईना, पण या देहाचा त्याग करावाच लागतो। अगदी अवतार घेऊन भगवान जरी आले तरी त्यांनाही हा देह सोडून परमधामाला गमन करावंच लागतं। देह परम या अर्थाने नाही म्हटलेलं। मग काये शब्दाचा अर्थ काय, तर काया याचा अर्थ शरीर, त्या शरीराच्या द्वारे कृती केली जाते। आणि म्हणून तो तीन मार्गाचा जो विषय सांगितलाय, तीन टप्पे जे सांगितले ते फार महत्वाचे, या चिंतनाच्या दृष्टीने समजून घ्या। कोणते, पहिला हिशोब सांगितला मनात चांगल्या गोष्टी असणे, असंख्यांच्या असतात नव्हे, वेगळ्या अर्थाने सांगू का तुम्हाला, जवळजवळ जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चांगले विचार असतात, नाही असं नाहीये। हा आहेत, काही वाईट विचारांचे लोक असतात, तो भाग सोडून द्या, पण त्याच्या दृष्टीने तेच चांगलं असतं या अंगाने पुन्हा विचार करू। किंवा
चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. कोणाला वाटतं आपल्याला लोकांनी नावं ठेवावेत, कोणाला वाटतं इतरांनी आपल्याला शिव्या द्याव्यात, कोणाला वाटतं इतरांनी आपली टिंगल करावी, चेष्टा करावी, कोणालाच वाटत नाही. साधा हिशोब असतो. प्रत्येकाच्या मनात ही भावना असते की असं काहीतरी कार्य माझ्या हातून व्हावं की ज्या कार्याच्या माध्यमातून मला सन्मान मिळेल, कोणते ना कोणते तरी पुरस्कार मिळतील, लोकांचा आदर प्राप्त होईल. स्वाभाविक आहे, मनात सगळ्यांच्या असतं. पंचायत कुठे आहे? दुसरा टप्पा सांगितला, वचसी. अनेकांच्या त्या भावना प्रगटच होत नाहीत, स्वतः पुरतेही प्रगट होत नाही. मनातल्या मनात येतात विचार आणि तिथल्या तिथे संपून जातात. सुभाषितकारांनी त्याच्यावरही सुभाषित केलं की एखाद्या कोरड्या जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखे हे आलेले विचार तिथल्या तिथे जिरून जातात. विचार त्यांच्याही डोक्यात येतात. वाईटातल्या वाईट माणसाच्या डोक्यात सुद्धा चांगले विचार काही काळाकरता का होईना निश्चित येतात. ते मनात आलेले विचार वाणीत येत नाही. वाणीत केव्हा येतात? पहिल्यांदा हिशोब व्यवस्थित समजून घ्या. मनात विचार प्रत्येकाच्या, चांगले वाईटही सोडून द्या, बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार येतात. एक साधा हिशोब समजा. हे सुभाषित तुम्ही नुसतं वाचलं, हा कार्यक्रम सोडून द्या, हे निरूपण सोडून द्या, नुसतं सुभाषित तुमच्या समोर लिहून आलेलं तुम्हाला वाचायला मिळालं, नसेल अगदी संस्कृत समजत, मराठीमध्ये आपल्याला त्याचं भाषांतर मिळालं, ते वाचल्यावरही आपल्या मनात काही ना काहीतरी विचार येतात की नाही? असं होऊच शकत नाही की मनात विचार नाही आले. पंचायत एकच आहे, ते प्रगट नाही करता येत. प्रगट करणे इतके व्यवस्थित नसतात, सुसंगत नसतात. का? कारण त्या विचारांना सवय लावावी लागते. सादरीकरण नावाची गोष्ट जी असते, शरीराच्या बाबतीत साधं समजून घ्या. शरीर जर चांगलं दिसावं असं वाटत असेल तर व्यायाम करावा लागतो, आहार विहार व्यवस्थित असावा लागतो, व्यायाम करावा लागतो आणि त्याचं प्रसाधन इत्यादी गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा शरीर सुंदर दिसतं. मग मला सांगा, जर शरीराच्या बाबतीत इतक्या गोष्टी कराव्या लागत असतील तर मन सुंदर दिसणे, याचा अर्थ मनाचं प्रगटीकरण सौंदर्यपूर्ण रीतीने होणे, किती गोष्टी कराव्या लागतील. तिथेही आहार विहार आहेत, फार महत्वाचे आहेत. मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी आणि ते चांगले विचार प्रगट करण्यासाठी मनाचा आहार शुद्ध करावा लागतो. शब्द आपल्याला अजब वाटेल, पण लक्षात घ्या, जसा शरीराचा आहार आहे पोटाच्या माध्यमातून केला जातो, तोंडाच्या माध्यमातून त्या पोटाचा आहार साधला जातो, तसं मनाचा आहार कानाच्या डोळ्यांच्या माध्यमातून साधला जातो. तुम्ही जे ऐकता तो मनाचा आहार आहे, तुम्ही जे पाहता तो मनाचा आहार आहे. तिथे शुद्धता आली पाहिजे. म्हणून किती सुंदर कल्पना आपल्याकडे अथर्व शीर्षकारांनी मांडली. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रम पश्ये. आम्ही कानांनी चांगलं ऐकू, आम्ही कानांनी डोळ्यांनी चांगलंच पाहू. ही जी सत्प्रवृत्ती जी आहे ती फार महत्वाची आहे. तेव्हाच पुढची गोष्ट होईल. वचसी म्हणजे बोलण्यामध्ये चांगले विचार मनात येणे पहिली कल्पना, ते विचार बोलण्यात येणे, याचा अर्थ प्रगट होणे, मांडता येणे दुसरा विषय. आणि तिसरा जास्त महत्वाचा आहे. अनेक लोक असेही असतात ज्यांच्या मनात चांगले विचार येतात, करायचं होतं नंतर राहून गेलं, हा विचार नंतर मांडला जातो, उपयोग नसतो. दुसरा विषय आहे, मनात चांगले विचारही येतात, बोलूनही दाखवतात, मला असं असं करायचंय, मी असं असं ठरवलेलं आहे, होत नाही. म्हणून तिसरा हिशोब सांगितला, काय प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. करावं अनेकांना वाटतं, इच्छा अनेकांना होते, त्या इच्छेचं प्रगटीकरण सुद्धा होतं, कामाला कदाचित सुरुवात सुद्धा होते, पण पूर्णत्वाला जात नाही, तिसऱ्या टप्प्यावर जात नाही आणि म्हणून खरी अडचण निर्माण होते. म्हणून 3 टप्पे सांगितले. इच्छा होणे पहिला विषय, ती इच्छेला मूर्त स्वरूप येणे म्हणजे प्रगट करण्यासारखं. वचसीचा विषय सांगितला त्या पद्धतीने. आणि तिसरी गोष्ट, नुसती इच्छा प्रगट होऊन उपयोग नाही, त्या इच्छेनुसार कृती होणे. या 3 गोष्टी जेव्हा जमतील ना, संतत्वाला माणूस तेव्हा पोहोचतो. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. हे 3 टप्पे आपल्या जीवनाचे सांगितले, तिन्ही आवश्यक आहेत. सुंदर विचार आले पाहिजे, ते प्रगट करण्या इतके सुसंबद्ध आले पाहिजे आणि त्यानुसार आचरण असलं पाहिजे. 3 टप्प्यांचा विचार केला. असे जेव्हा 3 टप्पे येतात ना, तेव्हा तो माणूस जे काम करतो ते त्रिभुवन मुपकारी श्रेणीभिः प्रीणयन्तः अशा स्वरूपाचं असतं. त्याच्या स्वतःच्या कार्याने त्रिभुवन
तीनही भुवनांना, पृथ्वीचं सोडून द्या नुसतं, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्हींना आनंद देणारे अद्वितीय कार्य त्या व्यक्तीच्या हाताने होतात. त्रिभुवन उपकार श्रेणीभिः, त्यांच्यावर ते उपकार करतात. आपल्या सहज कृतीतून ते त्या सगळ्यांना उपकारित करत असतात. नुसते एखाद्या वेळी सहज गंमत म्हणून एखादी चांगली गोष्ट घडली असं नाही. कदाचित एखाद्या वेळा एखादा कार्यक्रम चांगला झाला, एखादी उपकारक गोष्ट घडली, एवढ्या पुरतं नाही. श्रेणीभिः शब्द वापरला, एका मागून माग एक येणारे. श्रेणी शब्दाचा अर्थ आहे परंपरा, सातत्यपूर्ण रीतीने. आज एक झाला, उद्या परवा पहिल्याचं अभिनंदन लोकांचं पूर्ण होण्याच्या आत दुसरं सत्कार्य. काय साधूंची रचना आहे लक्षात घ्या. कशा अर्थाने म्हणतोय मी, आपण अभंग गाथा ऐकायला बसतो, वेगवेगळ्या प्रकारचे संत साहित्य वाचायला बसतो. पहिल्या ओवीमध्ये वा म्हणायचं असतं, तोपर्यंत दुसरी अद्वितीय समोर येते, तोपर्यंत तिसरी येते. सातत्याने विचार श्रेणीभिः प्रीणयन्तः या अर्थाने समजून घ्या. त्यांचे जीवनातले कृत्य तशा पद्धतीचे असतात. पहिला एखादी आनंदी गोष्ट समजून घेईपर्यंत दुसरी त्यांनी केलेली असते. आपण त्याचं रसग्रहण करायच्या आत त्यांनी पुढचा रस निर्माण केलेला असतो. ही जी सुंदर रचना आहे ती त्यातून आपल्याला सांगायची आहे. म्हणून त्रिभुवन उपकारे श्रेणीभिः प्रीणयन्तः. त्रिभुवन शब्द वापरला. संस्कृत भाषेचे वेगवेगळे अभ्यास करायचे असतात, त्यात समासांचे अभ्यास हा फार महत्वाचा विषय आहे. संस्कृत भाषेचं ते अद्वितीय वैशिष्ट्य आहे, कारण त्यामुळे मोजक्या जागेमध्ये प्रचंड मोठा अर्थ देता येतो. सामासिक शब्द निर्माण करणे. सगळ्यात ओळखायला सोपा समास कोणता, त्याचं उत्तर आपल्याकडे दिलेलं आहे. द्विगु समास हा इथं वापरलेला आहे. ज्या शब्दामध्ये कोणतीही संख्या वापरलेली असते त्याला द्विगु समास असं म्हणतात. त्रिभुवन, पंच रात्र, नव रात्र, सप्ताह यामध्ये जिथे जिथे संख्या वापरलेली असते त्या समासाला द्विगु समास असं म्हणतात. एक सुंदर द्विगु समास निमित्ताने आपल्या समोर वर्णन केलं. त्रिभुवन उपकारे श्रेणीभिः प्रीणयन्तः. इथपर्यंत संतांचा विषय आला. आणखीन महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथपर्यंत विचार त्यांच्या बाजूने प्रधानाचा आला. ते काय करतात ते आलं. त्याच्या पलीकडची गोष्ट सांगितली ती मगाशी मी आपल्याला सांगितलं की लोकविलक्षण गोष्ट आहे, अद्भुत क्षमता त्यांची आहे. कोणती, तिसऱ्या चौथ्या ओळीत आपल्याला सांगतात. स्वतः तर ते चांगले वागतातच, प्रश्नच नाही. आता सांगितलं त्या तिन्ही स्तरांवर त्यांचं वर्तन अप्रतिम असतं. पुढची गोष्ट जास्त महत्वाची आहे, ती अधिक दुर्मिळ आहे खरं तर. परगुण परमाणु पर्वतीकृत्य नित्यम निज हृदि विकसन्तः. काय मजेदार रचना सांगितली. पर म्हणजे दुसऱ्याचा, गुण चांगला गुण जो आहे, सद्गुण जो आहे, त्या गुणाला स्वीकारणे. नुसतं स्वीकारणे नाही, परगुण परमाणु पर्वतीकृत्य नित्यम. त्यातला अणू आहे नुसता, कणभर त्याच्यातला गुण आहे. लक्षात घ्या, संतांचं वर्णन करताना आपण पूर्वी वर्णन केलेलं आहे की या जगात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती, त्याचं उत्तर आहे संतांची संगती. पण त्याच्याही पलीकडचा एक विषय आपल्या समोर महाराज भर्तृहरी म्हणतायत. ते म्हणतात, अहो संत मिळालेही समजा एखाद्या वेळी तर ते संत आहे ते तर कळलं पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, चांगली गोष्ट. संत शब्दाला आणखी व्यापक करू, समाजात चांगली कार्य करणारे प्रत्येक व्यक्ती अशा अर्थाने कोणत्याही प्रकारचं चांगलं कार्य असेल. संत म्हणजे धार्मिक आध्यात्मिक एवढाच अर्थ घ्यायची गरज नाही. प्रत्येक चांगलं कार्य करणारी व्यक्ती या अर्थाने चांगलं काम करणारी व्यक्ती नाहीयेत का, आहेत. दिसलेही समजा आपल्याला, आपण मुक्तपणे त्यांचं कौतुक करू शकतो का हे स्वतःला तपासा. ही सर्वाधिक दुर्मिळ गोष्ट आहे. संतच दुर्मिळ आहेत, चांगले कामं करणारे लोक दुर्मिळ आहेत, आणि त्या चांगल्या कामं करणाऱ्या लोकांचं मुक्तपणे कौतुक करणारे त्याच्याही पेक्षा दुर्मिळ आहेत. कारण ते आपली प्रवृत्ती नसते. समोरचा एखादा माणूस समजा चांगलं कार्य करत असेल, सहज प्रक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया असतात, त्याला काय रिकामस्त बसलेला असतो, बसतो काहीतरी करत. ही विचित्र अवस्था आहे. दाखवाय करता करतो, लोकांना दाखवाय पुरतं असतं, स्वतःच्या प्रसिद्धी करता करतो, वाटेल ते शब्द वापरतील, पण मोकळेपणाने चालू असलेलं कार्य सुंदर आहे हे म्हणण्या इतकी सुद्धा मानसिकता नसते. ही जी मानसिकता
मानसिकता ती नेमकेपणाने आपल्या समोर इथं सांगितली आहे. म्हणून पर गुण परमाणू, समोरच्या गुणांचा परमाणू जरी सापडला, लहानसा गुण जरी सापडला तरी हृदयामध्ये त्याला विकसित करतात. नुसतं बोलण्यापुरतं नाही, स्वतःच्या हृदयात घेतात, विकसित करतात. पर्वतीकृत्य, नुसत्या त्या अणूला पर्वता इतकं मोठं करतात. समोरच्या गुणांचं परिपूर्ण कौतुक हा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून पर्वतीकृत्य नित्यम निज हृदय विकसंतः, हे त्या संतांचं वर्णन वापरलं आणि शेवटी सांगतात संती संताहा कियंतः. अहो मला सांगा, जगात असे संत असतातच किती? किती आहेत असे? काहीच नाहीयेत, फारच मोजके आहेत. इतरांचं मोकळेपणाने कौतुक करणे ही जी विलक्षण गोष्ट सांगितली, ती संतत्वाचा पुढचा टप्पा. स्वतःचे चांगले कार्य हा एक विषय पहिल्या 2 ओळीत सांगितला तसा, आणि इतरांच्या चांगलेपणाचं मुक्तपणे कौतुक संतांचा दुसरा हिशोब सांगितला. उपकार करणारे संत जे आहेत ते या पद्धतीने वागतात, हे आपल्यासमोर महाकवी भर्तृहरी सांगतायत. पुढचा श्लोक पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.